हॅलो गाईज, तर पुढे सोबत आपल्याकडनं व्लॉगमध्ये गाईज तर मस्त एक व्लॉग स्टार्ट केले ना गाईज. आता सकाळचं वाजले आधी 8:30 वाजले कारण की आज 7ला उठले लवकरच. मला वाटलं लवकर क्लासला जाईन बरं, मग नंतर आठवण आला की 9ची क्लास आहे म्हणून काही ना झोपलो पण ना, तसंच उठलं, फ्रेश बीस झालो, मग बसून राहिलो कारण की लाईट पण गेले, वायफाय पण नसणार, काहीच ना, TV पण नसणार, इन्व्हर्टर पण काहीच खपला सगळा कारण की असं थोडाफार तो ठेवले कारण की लाईट चालू करावं लागतं. आणि बघू आज लवकरच क्लासला जाऊ कारण की दररोज मी 11:00 जाता, आज 9 ते 11 जाऊन बघू कसं वाटतं. आता मला काय दररोज 9 ते 11 जाऊन बघू कारण की काहीच आता आम्ही जेव्हा होतो ना 11 ते 12 मध्ये जातो, तिथे लई काढायला येतं, कोण पोरा नसताना फक्त नीलाने आम्ही दोघं असतो कवा. तर बघू आज जाऊन बघू आणि आजचा ब्लॉग कसं होतं काहीच बघू. तोपर्यंत काहीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आता फक्त गाडी पुसायची स्कूटी पण कारण की मागली जराशी, तर पहिले काहीच डायरेक्ट आता भेटतो स्कूटी पुसताना. हे गाईज फायनली गाडी बिडी पुसली आणि आता पाऊस परत होता जरासं म्हणून थांबलेलं. पाऊस परत इथं गाडी कारली आणि इथं लावली कारण की वापस ओली झाली ना, ती त्याच वापस होईल म्हणून वरती लावून ठेवली. तर आता वर्धनला फोन आला, तो रेडी झाले, आता निघतो डायरेक्ट जायला गाईज क्लासला. चला डायरेक्ट निघतो डायरेक्ट त्या क्लासला गाईज. आणि गाईज जस्ट निघणार होतो तर पाऊस लगेच आला. आता काय बोलू गाईज, विचार बघा गाईज, पाऊस आला जस्ट. आणि गाईज जर निघलो तर अख्खं गाईज भिजून कारण की बाईक व स्कूटीवर जातं ना भिजतंच कारण मोठी गाडी त्यांना जाणार. आणि गाईज आता पाऊस थांबलो डायरेक्ट भेटतो म्हणजे काय. आता पावसाचा काय एकदा एक तर जोराम पडला तर काय लगेच जाईल, आस्ती पडला तर मग तो आस्ती परत राहील, असा विषय आहे गाईज. तर बघू आता कसं काय होतं गाईज. तब तक गाईज ब्लॉग में कंटिन्यू रहो. हे गाईज फायनली आता जस्ट क्लासला आलो ना. आता गाईज एक्झामला चालू केले. आता सकाळ सवलं जरा बाई आतरू काय बोलतं, जेवलं का सकाळचे? हो रे. कधी? सकाळी. किती वाजता? चल गाईज देखते. काय बघतोय तू? महा उतर नरसिंहा. मला नको दाखवूया डायरेक्ट ना, तर कॉपीराइट स्ट्राईक पण हर्षल तुझी इज्जत घालायला लागली हो. पण कोण त्याला इज्जत आहे की तो ते त्यांना बोलून फायदा नाही ते म्हणून तू असं बोलतो त्याला. अरे चिरतो कोणच्या तर बायाची चिरतो त्या पण डायरेक्ट क्लास बीस झाला ना तर डायरेक्ट निघलो डायरेक्ट घरी जायला. तर आज सकाळची बॅचला आलतो, लवकरची बॅचला आलतो, जरासा बरा वाटला कारण की पोरा भिरा होती. हर्षल बिरशेची जराशी माझी ओरडा भेटली. डायरेक्ट चालू घरी. काय चलो काय ब्लॉग में कंटिन्यू रहो. हे गाईज सर फायनली मस्तपैकी घरी आलो. सकाळी लाईट गेली ती मागेची, नंतर आलती तर आम्ही घरी नव्हतो, नंतर वापस लाईट गेली. तर आता लाईट गेलेलीच आहे. तर बघू आता ब्लॉग कसं एडिट करू कसं नाही. गाईज आता काही नाही जास्त काही शूट नाही केला मी क्लासला कारण की दररोज पहिले क्लासला शूट करतो. तुम्ही बोलवलं नसतं क्लासला शूट करतो, त्याच्यामुळे आता अख्खा डेली दिवसाचा ब्लॉग येत जाईल कसं काय आणि अख्खा नॅचरल गाईज ब्लॉग करतो म्हणजे काही असं ऍक्टिंग काहीच नाही फुल आहे तसं गाईज ब्लॉग करतो गाईज आपण. गाईज बघू आता ब्लॉग कसं काय जर ब्लॉग मध्ये गाईज कंटिन्यू राहा. A few moments later. हे गाईज तर फायनली मस्तपैकी खाऊन पिऊन झाला ना. आता गाईज रेडी बिडी झालतो आणि मस्तपैकी काहीतरी खाला आणि निघतो डायरेक्ट जाईल गाईज जिमला जायला कारण की दररोज सारखं आपण डेली जिमला जाऊ आणि टायमिंग पण 4:30ला जाऊ कारण की बघू कसं काय होतं. आणि बघू आजचा ब्लॉग कसं तर काही जास्त मोठा नसं झाला कारण की आज जास्त कुठे गेलो नाही काही समजून घ्या. कधी कधी छोटे पण ब्लॉग येतात, मोठे पण ब्लॉग येतात आणि कधी कधी इतकं मोठं ब्लॉग येतात की त्यांचं पार्ट 2 करावं लागतात आणि कधी कधी आवर मोठे येतात आणि की त्यांना असत्या औरावर कट करून त्या एकच पार्टमध्ये घेतात आणि कधी कधी लेच छोटे येतात गाईज. मग बघू आता यो ब्लॉग मोठा इथं जिममध्ये तरी मोठा झाला तरी चालेल. आता मग गाईज उद्याचे ब्लॉगमध्ये मग घेऊ नाही शकत कारण की डेली ब्लॉग आहे. डेली ब्लॉगचा आता डे 3 असेल किती असेल काही माहीत नाही गाईज, तरी बघू कसं आहे. 3च असेल गाईज. त्याच्यामुळे गाईज आता उद्याचं डे 4 असेल, त्याच्यामुळे मला एकच ब्लॉगमध्ये 2 ब्लॉग ॲड नाही करू शकत. त्याच्यामुळं ब्लॉग छोटा असला तरी समजून गाईज. चला गाईज आता डायरेक्ट भेटतो जिमला गेल्यावर. ते काय चला फायनली जस्ट आलो गाईज आणि बाहेर काल कुठे गेलं तर गाईज बघू आज एक काय मार रे टेस्ट क्या देखतं गाईज मी पण बघू काय मारतं. आणि गाईज आमचा ट्रेनर बघू शकता फुल केस बिस्का आपण मॉडी
तर काय वर्कआउट करून घेतो, जास्त ब्लॉग नाही करायचं म्हणजे काय ब्लॉग नाही कंटिन्यू का. ठीक आहे पाणीला तर जस्ट आता अर्धी वर्कआउट कम्प्लीट झाली नाही, आता मस्त ब्लॉगमध्ये घेत आहे गाईज, ब्लॉगमध्ये घेते काहीतरी बोला जा बरोबर. असं नाही तर भाई ट्रेनर बघू शकता, BGMI गाइस देख सकते हो. मग उद्या तुला पण करता फेमस बघ. नील भाईची फेमसच झाले हा नील. वाट लगा ती वाट. जॅक्स इधर देख. हा ना देखा कुठली कट मारले हा यो आणि आतरू एक खतरनाक कटी मारतो यो. आतरू टॉपला कट घे गमेल मग येस ओके मार बघू. क्रिएटिव्ह बॉय कुठला ना बरं. ठीक आहे चला फायनली मस्त आता वर्कआउट कम्प्लीट झाला ना. आता आले ना सगळी. आता नील भाई पण येते, आम्ही दोघं जाऊ डायरेक्ट घरी. काय देख सकते हो इधर बैठे. चला काय डायरेक्ट भेटतो घरी गेल्यावर. तो म्हणजे काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हे काय जस्ट आता स्टॉप जायचं होता पनीर आणायला, मग नीलला पण काहीतरी काम होतं स्टॉप. मग आम्ही डायरेक्ट आलो डायरेक्ट स्टॉप. काय ट्रेनर सोबत डायरेक्ट स्टॉप आलो. आणि काही मस्त काही वातावरण झालं एकदम थंड लागते. काय नक्की येऊन बघा वरवली गाव आणि वॉटरफॉलला पण येऊन बघा आमच्या वरवली वॉटरफॉल. आणि काय चला आता रोड देख सकते हो अभी. काय डायरेक्ट ना आलो गाडीवाल्यावर डायरेक्ट म्हणजे जिमची डायरेक्ट आलो घरी नाही गेलो असं डायरेक्ट रो. तर काय ब्लॉग में कंटिन्यू रो गाय सबस्क्राइब करके जाओ. हे गाईज चला फायनली आलो जस्ट स्टॉपवरची पनीर आणि केली बिली घेतली जस्ट गाईज. आणि गाईज मस्तपैकी आता फ्रेश होईन आणि बघू गाईज मस्तपैकी आजचं पण वर्कआउट झालं. आणि गाईज आज लेट आलो कारण काय जास्त वर्कआउट केला, जास्त ॲप्सचं मारलेलं जास्त गाईज. आणि बघू आजचा गाईज ब्लॉग कसा होते गाईज. आणि आता डायरेक्ट फ्रेश होते गाईज, भेटतो थोड्याला फ्रेश झालं. हे गाईज चला फायनली मस्तपैकी फ्रेश बीस झालो ना. आता मस्तपैकी घेतले गाईज 2 ठेली आणि 2 मग घ्यायला घेतल्या. आणि गाईज आता 7:30 वाजलं ना. गाईज चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आय होप गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तुमच्या पक्केवाला नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर येईल असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.